लाईव्ह दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक हरिदास बोकळे आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एका कास्तकाराचा माल चोरीला गेलेला आहे, त्याच्याबद्दल त्याची मुलाखत घेतो. हो, आपलं नाव? रवींद्र अशोक काळे साते. तुम्ही कधी माल आणला होता कॉटन मार्केट? 15 दिवस. किती माल विकला आणि किती माल राहिला? त्याच्यामधला 4 क्विंटल माल घटला, 50 क्विंटल. भावामुळे भाव कमी भेटल्यामुळे ठेवला. तर तो घटला की चोरीला गेला? चोरीला गेला, चोर पकडला गेला. चोर पकडला गेले. मग त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? चोर पकडला गेला ते पाहून मार्केटमध्ये पाहिजे काय तुमची इच्छा आहे का? हे नाही, माझा माल तर मला परत लागेलच. समजा नाही मिळाला तर कारवाई तर होईनच त्याच्यावर. मग काय? पहिले माल परत लागेल, त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. सभापती साहेबांनी चौकशी केली का? पूर्ण सर्व सचिव साहेबांनी चौकशी केली. म्हणजे तुमचा माल ते चोर पकडला गेले अशी असं तुमच्या समक्ष झालं का? CCTV कॅमेऱ्यात दिसले का? किती आहेत चोर? 6-7 जण. अजून तुमची काय प्रतिक्रिया? तुमचा माल तुम्हाला मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा. आणि चोराला दंड झालाच पाहिजे. पूर्ण नाव आपलं? रवींद्र अशोकराव काळे साधे. 4 क्विंटल किती किलो? 4 क्विंटल. 4 क्विंटल. लाईव्ह दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक हरिदास बोकळे बोलतो. आज कॉटन मार्केट येथे 4 क्विंटल माल चोरीचा पकडला गेलेला आहे. या अगोदरही असेच या कॉटन मार्केटमध्ये घडले होते, पण तेव्हा रिपोर्ट दिला गेला नाही. आज सभापती साहेब, उपसभापती साहेब, खेळकर साहेब आणि सचिव साहेब यावर कोणची प्रतिक्रिया? गुणवंत भाऊ आमचे शिवसेनेचे नेते यावर कोणची प्रतिक्रिया सभापती आणि मंडळ घेते, कॉटन मार्केट घेते, हीच सर्वत्र चर्चा चालू आहे. भाऊ अडते भाऊ, तो आपलं नाव? आपल्या अडतीत किती माल आला होता? माझ्या अडतीत यांचा टोटल कम से कम 100 कट्टे माल आलेला आहे. आता काही विकला पडलेला आहे. त्याच्यामधून जवळपास 4 किलोचा जवळपास माल चोरी झाली. चोरी गेलेला, चोर पकडला गेलेले. 3 डेरा होते माझ्या. 3 डेरामुळे 4 किलोच्या जवळपास माल चोरी आणि चोर पकडला गेले आहे. चोर मी माझ्या CCTV कॅमेरा CCTV कॅमेऱ्यामध्ये चेक केल्यानंतर ते सर्व एक डबा मारताना, कोणी पट्ट मारताना, असं प्रत्येक जण 5-6 जण माल तो चोरलेला आहे. असं जर हे घडत राहिलं, याच्या पहिले असं कधी झालं का? याच्यामध्ये माझ्या अडतीतला तर याच्या आधी गेलेला नाही आहे, पण आता गेला म्हणून मी तसं तातडीनं सभापतीकडे अर्ज केला आणि कॅमेरा चेक केला. त्याच्यामध्ये आढळून आले माझ्या घेरामधून चोरी करताना माल. तर आता तुमचं म्हणणं काय? रिपोर्ट द्यायचा की काय सभापती साहेब? माझं असं म्हणणं आहे की सभापती साहेबांनी यांना कळत शिक्षा करावी आणि यापुढे असं माझ्या कास्तकाराला न्याय मिळून घेऊन त्यांचे पैसे, तो गरीब कास्तकार आहे त्यांचे पैसे त्यांना मिळावे अशी तुमची इच्छा आहे? त्यांच्यावर त्यांनी असं भविष्यात कधी काही करावं नाही, त्यासाठी म्हणजे त्याच्यावर एकदम कडक कारवाई किंवा पोलीस ते केस असे करावे. म्हणजे तुमची इच्छा आहे पोलिसच करावी, यापुढे असं कोणी केलं नाही पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये बाजार समितीचं नाव बेकार होऊन राहिलं. याच्यामध्ये डेली या पहिले असंच झालं होतं, पण तेव्हा दाबलं होतं सभापती. नाही, सभापती साहेबांनी नाही, पण कोणी येते समोर, कोणी नाही येत असं. तुम्ही आज समोर आले, म्हणून ही दखल घेण्यात आली. म्हणजे सापडले म्हणून दखल घेण्यात आली. कधी काही कारणास्तव कॅमेरे चालू नसतात, काही नसते, तर मग ते आगाई घेतले जाते केस. समजा तो की दिसत नाही तर मग चोरच सापडत नाही, तर मग ते केसमध्ये व्हॅल्यू नाही येत, काही इम्प्रेशन नाही येत, म्हणजे दबाव नाही पडत त्या केसवर. आता याच्यात सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, म्हणजे चोर दिसून सर्व सबूत मिळाले म्हणून ते सभापती साहेबांनी त्यांची केसची दखल घेतायची. सर्व आज कॉटन मार्केटची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये सभापतींनी त्यांना बोलावून त्यांचं हे केलं, पण त्यांच्याकडून अशी जशी प्रतिक्रिया यायला पाहिजे होती की बा आम्ही चोरी केला, आमची चूक झाली, असं काही त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही की बा असं यापुढे माझ्या होणार नाही, असं नाही तसं नाही. ते म्हणतात की आम्ही नाही यावं, आम्ही चोरी नाही केला, आम्ही दुसरे आहेत, असं आहे तसं आहे. म्हणजे एवढं क्लिअर कॅमेरामध्ये दिसून येते, तर त्यांना डोळा करत असतील तर त्यामध्ये अर्थ नाही आहे. म्हणजे त्याच्यावर मग सभापती साहेबांचा की बा हे तसं पोलीस केस किंवा कंप्लेंट केल्याशिवाय त्याला पर्याय मिळाला नाही आहे. पण की ऐकून नाही राहिले स्वतः. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चूक मान्य नाही केली, त्यांनी स्वतःची चूक मान्य नाही केली.
त्यांनी प्रयत्न केला त्यांना समजून सांगण्याचा, पण ते त्यांचं ते वेगळंच. आम्ही नाही, आम्ही चोरलं नाही, आम्ही नाही, आम्ही कॅमेऱ्यात त्यांची गोष्ट ऐकत नाही याच्यावर. अशाने किती अडते आहे याचा माल चोरीला गेला असेल याच्या अगोदर? म्हणजे डेली कम से कम 4-5 2-4 दिवसातून कंप्लेंट येत राहतात, पण ते कसं आहे एकदम कधी कॅमेरा नसते चालू, काही नसतं, त्यामुळे म्हणजे त्यांना हाय पावली. होय पाहून हो हे मग कोणी आपल्या कोणी काही करू शकत नाही. हो असं अशी शाळा आहे. ठीक आहे. लाईव्ह दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक हरिदास जोगळे.